श्री स्वामी समर्थ. स्वयंपाकघर आपल्या घराचा सर्वात महत्त्वपूर्ण हिस्सा मानला गेला आहे, जिथे अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही पण खूप वेळा थोरा मोठ्यांना बोलताना ऐकलं असेल की स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे आणि जेवण हे नेहमी स्नान करूनच बनवावे. तुम्हाला माहीत आहे का, ज्या स्त्रिया स्नान न करता जेवण बनवतात त्यांना कोणतं पाप लागतं? जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला तोंड करून जेवण बनवता हे खूप महत्त्वाचं आहे. स्नान न करता स्वयंपाकघरात प्रवेश करू नये आणि जेवणसुद्धा बनवू नये. आणि आपल्या धर्मशास्त्रात स्नान केल्याशिवाय जेवण हे सुद्धा वर्ज्य आहे. ज्या स्त्रिया असं करतात त्या अन्नपूर्णा देवीचा अपमान करतात. का स्त्रियांनी स्नान न करता जेवण बनवू नये, ही माहिती आपण एका कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. ही कथा शंकर देवाने पार्वती देवीला सांगितलेली आहे. एकदा पार्वती देवीने शंकर देवांना विचारलं, ज्या स्त्रिया स्नान न करता जेवण बनवतात त्यांना कोणतं पाप लागतं? शंकर देवाने सांगितलं की पार्वती देवी, मी तुम्हाला ही माहिती एका कथेच्या माध्यमातून सांगतो, ज्यामुळे तुम्हाला ही माहिती अजून चांगल्या रीतीने कळेल. एका गावात एक सुरेश नावाचा एक हुशार कुंभार राहत होता. तो मातीपासून भांडी, खेळणी अशा वेगवेगळ्या वस्तू बनवत असे आणि तो मातीपासून वस्तू इतक्या सुंदर बनवायचा की दूर दूरवरून माणसं त्या वस्तू खरेदी करण्यासाठी येत होते. आणि या कामामुळे सुरेश चांगले पैसे कमवत होता. त्यांनी आपल्या सुखसुविधांसाठी मोठं घर आणि आणखीन खूप काही गोष्टी खरेदी करून ठेवल्या होत्या. पण कालांतराने त्याचे आई वडील हे जग सोडून गेले. त्याच्यानंतर तो इतक्या मोठ्या घरामध्ये एकटाच राहायचा. मग त्याच्या आत्याला त्याचा एकटेपणा बघवला नाही. मग त्यांनी आपल्या नात्यामध्येच एक मुलगी बघून त्याचं लग्न करून दिलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर तर होती, पण ती खूप आळशी होती. कोणत्याही कामामध्ये तिचं मन लागत नव्हतं. तिला झोप जास्त प्रिय होती. सुरेशला आपल्या कामावर सकाळी लवकर जायची सवय होती, पण प्रिया सकाळी उशिरा उठायची, थोडं काम करायची आणि परत झोपी जायची. आळसामुळे संध्याकाळपर्यंत ती झोपूनच असायची आणि जसं तसं करून आळस करूनच ती जेवण बनवायची. आता घरामध्ये पहिल्यासारखी साफसफाई नव्हती आणि नाही सुरेशला वेळेवर जेवायला मिळत होतं. घरामध्ये कोणी मोठंही नव्हतं जो प्रियाला समजावून सांगू शकेल. लग्नाच्या काही महिन्यानंतरच सुरेशला वाटू लागलं की याच्यापेक्षा तर मी कुंभारच चांगला होतो. किमान वेळेवर कामाला तरी जाऊ शकत होतो, घरामध्ये सफाई ठेवत होतो आणि वेळेवर जेवण बनवून कामावर जाऊ शकत होतो. आणि आता दुपार झाली तरीही जेवण बनवायची गोष्ट नव्हती. आता त्याला प्रियाच्या स्वभावाची चिडचिड वाटायला लागली होती. पण जसं तसं निभावणं तर होतंच, त्याच्यामुळे तो निभवत चालला होता. त्याने प्रियाला समजावून ओरडून सर्व प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला, पण प्रिया होती ती कोणतीही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नव्हती. पण आता सुरेशची सहन करण्याची सीमा संपली होती. आता त्याची खूप चिडचिड व्हायची, कारण त्याला वेळेवर जेवायला नाही, त्यामुळे वेळेवर कामावरही जाता येत नव्हतं. कधीकधी तर त्याला जेवायला सुद्धा मिळत नव्हतं. दिवसभर उपाशी, त्याच्यामुळे चिडचिड अजून वाढत होती आणि या सर्वांचा प्रभाव हा त्याच्या कामावर पडायला लागला होता. त्याच्याकडून पहिल्यासारखं काम होत नव्हतं आणि पैसे इतके कमी येऊ लागले की त्यांचं जगणं सुद्धा मुश्किल होऊन गेलं. पैशांच्या अभावामुळे आता सुरेश आणि प्रियाची दररोज भांडण होत होती, ज्यामुळे दोघंही खूप वैतागून गेले होते. सुरेशच्या आत्याला कोणीतरी या गोष्टीची खबर दिली. त्यामुळे सुरेशची गृहस्थी बघायला म्हणून आत्या त्याच्या घरी आली.
पण आत्याचं व्यवस्थित पाहुणचार करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. सुरेशचं घर बघूनच आत्याला सगळं काही समजलं. सुरेश आणि प्रियाला दोघांनाही लाजिरवाणं झाल्यासारखं वाटलं. प्रियाने एकांतामध्ये आत्याजवळ सुरेशविषयी सांगितलं की हा माझा व्यवस्थित सांभाळ करत नाही, दररोज भांडण करतो. आत्याने प्रियाच्या बोलण्याला शांतपणे ऐकून घेतलं, कारण तिला माहीत होतं की कोणाची चूक आहे. त्यांनी प्रियाला योग्य मार्ग दाखवण्याचं ठरवलं. आत्याने पहाटे लवकर प्रियाला उठवलं आणि घरातली साफसफाई करून घेतली. आत्याला घाबरून प्रिया सकाळी उठली आणि घरातलं सगळं काम करू लागली. आत्याने सुद्धा प्रियाला कामांमध्ये मदत केली. आता घर नीटनेटकं दिसत होतं. आता आत्याने तिला स्नान करायला सांगितलं आणि प्रिया सुद्धा आत्याला या गोष्टीसाठी नाही बोलू शकली. आता आत्याने तिला देवासाठी नैवेद्य बनवून पूजा करून घ्यायला सांगितली आणि प्रियाने तसंच केलं. नैवेद्य बनवला, पूजा केली. पूजेमुळे घरामध्ये धूप आणि दीप यांच्या सुगंधामुळे घर खूप प्रसन्न वाटत होतं. पूजा केल्यानंतर प्रियाला सुद्धा खूप बरं वाटत होतं आणि सकाळी लवकर पूजा केल्यामुळे तिचं आळस वगैरे सगळं निघून गेला. सुरेश उठायच्या अगोदरच प्रियाने सगळं जेवण तयार करून ठेवलं होतं. नित्य वेळेला सुरेश उठला आणि घरातील रौनक बघून तो खूप खुश झाला. त्याने सुद्धा सकाळी स्नान केलं आणि देवाची पूजा करून घेतली. स्वयंपाक घरामधून येणाऱ्या जेवणाच्या सुगंधाने त्याची भूक ही परत जागी झाली होती आणि प्रिया हसऱ्या मुखाने जेव्हा जेवणाचं ताट त्याच्या समोर घेऊन आली तेव्हा प्रियाचं बदललेलं वागणं बघून त्याला खूप बरं वाटलं. सुरेश जेवला आणि त्याने प्रियाकडे प्रेमाने बघितलं. सुरेशच्या डोळ्यांमध्ये आपल्याविषयी एवढं प्रेम बघून तिलाही समाधान वाटलं आणि तिला हळूहळू सर्व काही समजायला लागलं होतं. त्या दिवशी लग्नानंतर पहिल्यांदाच सुरेश भरल्या पोटाने घरातून बाहेर पडला होता. चांगल्या जेवणामुळे दिवसभर त्याचं कामामध्ये मन लागलं. त्यामुळे दिवसभर त्याची चांगली कमाई झाली आणि संध्याकाळी प्रसन्न मनाने घरी आला. प्रियाला आता आपली चूक समजली होती आणि आजपासून ती जसं आत्याने सांगितलं होतं तसंच ती करत होती. सकाळी लवकर उठवून जेवण बनवल्यामुळे सुरेश कधीही कामावर उपाशी गेला नाही. वेळेवर जेवल्यामुळे त्याची चिडचिडसुद्धा दूर झाली आणि त्यांच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी परत आली. पुढे शंकरदेवाने पार्वती देवीला सांगितलं, म्हणजे ज्या घरातील स्त्री स्नान न करता जेवण बनवत असेल त्या घरात सौभाग्य लक्ष्मी कधीही वास करणार नाही. विद्येची देवी सरस्वती आपला वास सोडून घरातून निघून जाईल. जीवनात शक्ती कधीही येणार नाही. ज्या घरात स्नान न करता जेवण बनवलं जातं त्या घरात आजारपण आनंदाने वावरत राहील आणि त्याला कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. तुमच्या घरातल्यांना जर तुम्हाला आनंदी किंवा रोगमुक्त बघायचं असेल तर तुम्हाला कधीही स्नान केल्याशिवाय नाश्ता किंवा जेवण बनवू नका. आणि जर तुम्ही असं बनवलेलं जेवण देवाला नैवेद्य म्हणून दाखवत असाल तर तो नैवेद्य देवापर्यंत कधीच पोहोचणार नाही आणि नकळत तुम्हाला अनेक पाप लागतात. अशा भोजनाला सात्विक भोजन म्हटलं जात नाही आणि ज्या घरातल्या स्त्रिया असं जेवण करत असतील तर त्या घरातील सदस्य कधीही आनंदी नाही राहू शकत आणि याचा त्रास पिढ्यानुपिढ्या भोगावा लागतो. असं बोलून शंकरदेव आपली कथा समाप्त करतात. याच्यामुळेच म्हटलं जातं की स्वयंपाक घरातच परिवाराचं भाग्य ठरत असतं. एक स्त्री आपल्या घराला कसं ठेवते याच्यावरच पूर्ण परिवाराचं नशीब अवलंबून असतं.
जर तिथली स्त्री उशिरा उठून स्नान न करता जेवण बनवत असेल तर याचा नकारात्मक प्रभाव घरातल्या सदस्यांवर पडतो. घर जेवढं स्वच्छ आणि सुंदर ठेवलं जातं त्या घरातील आनंद हे तितकंच वाढत जातं. यामुळे सर्व स्त्रियांना आपल्या घराला स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. जेवण नेहमी लवकर पहाटे बनवायला पाहिजे. उशिरा बनवलेल्या जेवणावर अशुभ शक्ती आपला हक्क बनवायला सुरुवात करते. असं म्हटलं जातं की पुरुषाचं भाग्य हे स्त्रीवर निर्भर असतं. याच्यामुळेच घरातल्या स्त्रियांचा नेहमी सन्मान करायला पाहिजे. ज्या घरात स्त्रियांचा अपमान केला जातो त्या घरात माता लक्ष्मी कधीही आगमन करत नाही. त्याबरोबरच स्त्रियांनी देखील आपल्या मान आणि मर्यादा लक्षात ठेवल्या पाहिजेत. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.